आणि चांगला चेंडू टाकलेला आणि बाद होऊ शकतो, झेल बाद आणि झेल सोडलेला आहे आणि एक धाव घेतलेली आहे. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे ती 1. सनी स्ट्राईकला होता तो सनी आणि नॉन स्ट्राईकला होता तो मयांक. आणि अशा तऱ्हेने सनी यांनी फटका मारून आपलं वैयक्तिक 1 आणि संघाचं 1 असं खातं उघडलेलं आहे. आयुष यांचा दुसरा चेंडू आणि त्याला सामोरे जातोय तो मयांक. बघूया मयांक काय करतोय. डावखोरा फलंदाज आहे. डावखोरा फलंदाज आहे. कृपया करून इतिहासच्या सर्व प्लेयर्स लोकांनी स्टेजवर येऊन बसावे. आयुष यांचा दुसरा चेंडू आणि चांगला चेंडू पटकावलेला आहे आणि 4 धावा. 4 धावा आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे 5. 2 षटकांच्या दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 5. चांगलीच फलंदाजी करतायत. मयांक यांनी आपल्या वैयक्तिक सुरुवात केली आहे ती 4 धावांनी सुरुवात केलेली आहे. बघूया आयुष्यांचा तिसरा चेंडू आणि मयांक यांनी हवेत फिरवलाय परंतु चेंडू आणि फळी याचा काहीच संबंध झाला नाही म्हणून निर्धाव असा चेंडू. आयुष्यांचा तिसरा चेंडू, चौथा चेंडू सॉरी आयुष्यांचा चौथा चेंडू. बघूया काय करतोय मयांक. नो बॉल प्लस 1 रन्स मिळालेला आहे आणि फ्री हिट आणि अशा तऱ्हेने चांगलाच फटका मारलेला आहे. परत 2 धावा झालेल्या आहेत आणि बघूया अशा तऱ्हेने फ्री हिटचा चांगलाच फायदा घेतलेला आहे आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. बिनगडी बाद 7. चौथा बॉल आणि चांगलाच फटका मारलेला आणि षटकार असू शकतो आणि षटकार मारलेला आहे तो मयांक यांनी. 1 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने खेळत आहे तो मयांक आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती मयांक यांनी षटकार मारलेला आहे. आणि परत एकदा चांगलाच फटका मारलेला आहे आणि पुन्हा 1 चौकार. 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने खेळतोय तो मयांक. एक चांगलेला नावाजलेला असा फलंदाज आहे मयांक आणि अशा तऱ्हेने 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. ओ सॉरी 1 टू गो यस 1 टू गो. एक नो बॉल टाकला होता आणि तोच बाकी आहे आता. चांगलाच फलंदाज आहे मयांक. बघूया काय करतोय आता. शेवटचा चेंडू आणि पुन्हा मयांक यांनी मारलेला आहे आणि धावचित होऊ शकतो परंतु वाचलेले आहे आणि अशा तऱ्हेने 1 धाव घेतलेली आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. मयांक एक नावाजलेला फलंदाज चांगलीच फलंदाजी करतोय. मयांक यांचे वैयक्तिक 17 धावा झालेल्या आहेत आणि संघाच्या धावा झालेल्या आहेत त्या
19 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक आणि बॉल टाकलेला नो बॉल आणि चौकार. नो बॉल आणि चौकार अशा तऱ्हेने 5 धावा मिळालेल्या आहेत. समोर जातोय तो मयांक आणि बाद झालेला आहे. त्रिफालाचीत झालेला आहे आणि फ्री हिट होता. फ्री हिटचा मानकरी ठरलेला आहे तो मयांक. मयांकला माहित होतं हे फ्री हिट आहे म्हणून त्याने हवेतच आपली फळे हवेतच फिरवलेली आहे. चांगली फलंदाजी करतोय मयांक. मयांकच्या वैयक्तिक 21 आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25. बघूया मयांक काय करतोय. खूपच चांगला जीवनदान मिळालेलं आहे. दिवाकर यांचा पुढचा चेंडू त्याला सामोरे जातोय तो मयांक. एक नावाजलेला गाजलेला फलंदाज आहे पण दिवाकर पण एक नावाजलेला असा गोलंदाज आहे ज्याने मयांक यांना त्रिफळाचीत केलं होतं. परंतु मयांक यांचं लक चांगलं होतं आणि दिवाकर यांचा पुढचा चेंडू आणि त्याला सामोरं जातोय मयांक आणि बघूया कसा चेंडू आहे आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे आणि अशा तऱ्हेने एक अतिरिक्त धावसंख्या मिळालेली आहे आणि एक अतिरिक्त चेंडू पण दिवाकर यांना टाकावं लागेल आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26. बघूया आता मयांक काय करतोय. पुन्हा हे चांगला चेंडू म्हणावा लागेल आणि फारच चांगला चेंडू टाकलेला आहे आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या ती 26. 25 दोन चेंडू झालेले आहेत. दिवाकर यांचा तिसरा चेंडू त्याला सामोरं जातोय तो मयांक. बघूया मयांक काय करतोय आपल्या संघासाठी आणि चांगला चेंडू टाकलेला आहे. ओ माय गॉड आत्महत्या पद्धतीने बाद झालेला आहे तो सनी. सनी हा आपल्या स्वतःने एक प्रकारचं सुसाईड केलेला आहे. आत्महत्या केलेली आहे. जिथे रन्स घ्यायची गरज नव्हती तिथे धावलेले आहेत आणि मिसअंडरस्टँडिंग याला म्हणता यावी लागेल. मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे. कृपया करून फलंदाजांनी लवकरात लवकर आपलं पॅव्हिलियन मध्ये जावं आणि दुसऱ्या फलंदाजांनी लवकरात लवकर यावं. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांबरोबर कोणीही वादावाद करू नये. इंटरनॅशनल लेवलचे पंच आहेत आपले. सनी यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो दर्शन. बघूया आता दर्शन काय करतो आपल्या संघासाठी. दिवाकर यांची चांगलीच गोलंदाजी करत आहेत दिवाकर. दिवाकर यांचा चौथा चेंडू त्याला सामोरं जातोय तो दर्शन आणि दर्शनाने चांगल्या प्रकारे ऑफ साइडला टोलवलेला आहे आणि एक धाव घेतलेली आहे आणि एक धावेवर धावसंख्या एक धावानंतर त्या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26. पाचवा चेंडू दिवाकर टू मयांक. बघूया मयांक काय करतोय. एक नावाजलेला असा फलंदाज आहे. एक जीवदानवर खेळत आहे मयांक. 2 चौकार आणि 1 षटकारावर खेळत आहे. आणि वाईट चेंडू त्रिशा पाटील यांच्याकडून 5,551 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. ते प्रणय आणि प्रसादला प्रत्येकी 87 धावांची पार्टनरशिप केल्याबद्दल त्रिशा पाटील याचकडून 5,551 रुपयाचं वैयक्तिक दोघांना प्राइज मिळालेला आहे. आणि षटकार मारलेला आहे. दर्शन यांनी षटकार मारलेला आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीने हा षटकार मारलेला आहे आणि अशा तऱ्हेने आणि नो चेंडू षटकार अशा तऱ्हेने 7 धावा मिळालेल्या आहेत
चारच चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. चारच चेंडू झालेत आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती 35. दुसरं दुसरं षटक चालू आहे. आतापर्यंत दिवाकर यांनी 16 धावा दिलेल्या आहेत. दर्शन बघूया आणि दर्शनने खूपच चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे. मला तरी वाटतं षटकार 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 षटकार. दुसरा षटकार मारलेला आहे दिवाकर यांना. दर्शन यांनी दुसरा षटकार मारलेला आहे आणि आपल्या संघासाठी संघाच्या टोटल धावा झालेल्या आहेत त्या 41. अजून 2 षटक समाप्त झालेले पण नाहीत आणि संघाची धावसंख्या 41. बघूया काय करतोय तो दर्शन. जर तिसरा षटकार मारला तर हॅट्रिक होणार आहे आणि वाईट बॉल आणि वाईट +4 अशा तऱ्हेने नो प्लस 4 फ्री हिट आणि अशा तऱ्हेने 46 नो प्लस 22चे 4 आणि नो बॉलचा 1 अशा तऱ्हेने 5 धावा मिळालेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 46. बघूया दिवाकर काय करतात आपल्या संघासाठी. फार महागडं षटक असं टाकत आहेत दिवाकर हे. आणि बघूया दर्शन काय करतोय. आणि मला तर वाटते दर्शनने पुन्हा चेंडू टोलवलेला आहे लेग साईडच्या दिशेने आणि पॅव्हेलियन मध्ये पुन्हा 4 धावा आणि अशा तऱ्हेने 50 धावा झालेल्या आहेत. फ्रेडॉक्स 100 यांचं अर्धशतक झालेलं आहे. अर्धशतक 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेडॉक्सच्या फ्रेडॉक्स इंजिनिअरिंग टीमच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 षटक. आता नेक्स्ट गोलंदाज येतोय सनी उपाध्याय. दिवाकर यांनी 31 धावा दिलेल्या आहेत. खूप महागडं असं षटक टाकलेलं आहे दिवाकर यांनी. आता सनी उपाध्याय आणि त्याला सामोरे जातोय तो मयांक जो 3 चौकार आणि 1 षटकारवर खेळत आहे तो मयांक. डावखुरा असा फलंदाज आहे. सनी उपाध्याय बघूया काय करतोय आपल्या संघासाठी आणि मयांक पण पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. आणि सनी याचा चांगला चेंडू निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. मयांक यांना काही चेंडू मयांक यांना हा काही चेंडू समजलेला नाही आणि निर्धाव असा चेंडू आणि अशा तऱ्हेने संघाचं ते धावसंख्या झाली आहे ती 50. सनी यांचा पुढचा चेंडू आणि त्याला सामोरं जातोय तो मयांक आणि मयांक यांनी लेगच्या दिशेने मारून 4 धावा घेतलेल्या आहेत. 4 धावा आणि अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे ती 54. एक गडी बाद नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 54 आणि तिसरं षटक टाकतोय तो सनी यांचे 2 चेंडू झालेले आहेत. बघूया आता सनी काय करतोय आपल्या संघासाठी. किती विकेट घेतोय की किती रन्स देतोय. मयांक डावखुरा फलंदाज 4 चौकार आणि 1 षटकारवर खेळत आहेत. आणि सनी याचा पुढचा चेंडू आणि फुलटोज होता निर्धाव असा चेंडू. फारच चांगला चेंडू टाकलेला आहे सनी यांनी. मयांक यांना हा चेंडू काही समजलेला नाही आणि फळी आणि चेंडू यांचा संबंध काहीच झाला नाही म्हणून काहीच रन्स मिळालेले नाहीत. सनी यांचा चौथा चेंडू आणि त्याला सामोरे जातोय तो मयांक नावाजलेला फलंदाज आहे. आणि अशा तऱ्हेने पुन्हा निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे सनी यांनी. खूप 4 चेंडू 4च धावा दिलेल्या आहेत.
मयांक यांना बरोबर एक धावसंख्येच्या ह्याच्यात गुंतवून ठेवलेला आहे. त्यांना काय तो बॉल समजून देत नाही. प्रत्येक वेळी टप्पा पण चेंज करत आहेत ते. पाचवा चेंडू बघूया काय करतायत आणि मयांक यांनी पुन्हा एकदम लॉंग ऑफच्या दिशेने षटकार. शेवटचा चेंडू आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 60. 2 षटकार आणि 4 चौकाराच्या सहाय्याने खेळतोय तो मयांक आणि पुन्हा एक चांगला फटका मारलेला आहे मयांक यांनी. बघूया किती रन्स घेत आहेत आणि अशा तऱ्हेने एका धावेवर धाव समाधान मानलेलं आहे आणि 2 धाव घेतलेले आहेत आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 62. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 62, 62. एकच फलंदाज बाद झालेला आहे. आणि सनी यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला होता तो दर्शन, ज्याने आपल्या संघासाठी खूपच चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजाचं नाव सुयोग. बघूया सुयोग यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक आणि काय करतोय सुयोग, त्याला सामोरं जातोय तो दर्शन. 2 षटकार आणि 1 चौकारावर खेळतोय तो दर्शन. 4 चेंडूत 17 धावा केल्या होत्या त्या दर्शनने. आता बघूया दर्शन काय करतोय आपल्या संघासाठी आणि सुयोग काय करतोय आपल्या संघासाठी. आणि चांगलाच आउटन पद्धतीने फटका, रिटर्न शॉट म्हणता येईल याला, चांगलाच फटका मारला होता, परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षण चांगलंच क्षेत्ररक्षण करून धाव वाचवलेली आहे. चांगलेच गोलंदाजी करतोय सुयोग आणि दर्शन पण चांगली फलंदाजी करतोय. सुयोगाचा दुसरा चेंडू, त्याला सामोरं जातोय तो दर्शन आणि नो बॉल म्हणजे फ्री हिट. आता बघूया एक धाव, नो बॉल मध्ये 1 धाव मिळालेली आहे आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 63 धावसंख्या झालेली आहे संघाची. आणि फ्री हिटचा चांगलाच फायदा घेतलेला आहे आणि मला तरी वाटतं हे चौकार किंवा षटकार असू शकतो आणि षटकार. अशा तऱ्हेने दर्शन यांनी षटकार मारलेला आहे आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 69, 69. चौकार. आणि पुन्हा रिव्हर्स फटका मारलेला आहे, परंतु 1 धाव तर घेतलेलीच आहे त्यांनी आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 74. 4 चेंडू झालेले आहेत, 2 to go. बघूया काय करतोय मयांक, एक नावाजलेला फलंदाज आहे. बघूया काय करतोय मयांक आणि सुयोग. आणि अशा तऱ्हेने सुयोगांचा पुढचा चेंडू, त्याला सामोरं जातोय तो मयांक आणि
मला तरी वाटतंय वाईट चेंडू. आणि अशा तऱ्हेने संघाला एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 75. कृपया कोणाला भूक कृपया कोणाला भूक वगैरे लागली असेल तर त्यांनी जेवण करून घ्यावे. आणि चांगला चेंडू टाकलेला आहे आणि निर्धाव असा चेंडू. आणि अशा तऱ्हेने 1 टू गो. शेवटचा चेंडू सुयोगांचा. धावसंख्या झालेली ती 76. 75 धावसंख्या झालेली आहे. बघूया आता मयांक काय करतोय. आणि पुन्हा मयांक यांनी मारून दिलेला आहे लेगच्या दिशेने आणि चौकार 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 चौकार. सुयोग यांचा शेवटच्या चेंडूवर मयांक यांनी चौकार मारलेला आहे. आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 79. 79 धावसंख्या झालेली आहे ती संघाची. आणि शेवटचं षटक. कृपया करून लवकरात लवकर सामना चालू करावा. वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करा. अजून आम्हाला 8 सामने खेळवायचे आहेत. हॅलो, कृपया इकडे लक्ष द्या. आणि सरांनी एक उत्तम प्रकारे जेवणाची सोय केलेली आहे स्टेजच्या उजव्या साईडला. जर कोणी जेवायचं असेल तर त्यांनी जेवून घ्यायचे. पुढचं षटक घेऊन येतोय तो सनी उपाध्याय. आणि त्याला सामोरे जातोय तो दर्शन. एक नावाजलेला फलंदाज आहे. चौकार आणि षटकारावर खेळत आहे. आणि मला तरी वाटतंय निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे तो सनी उपाध्याय यांनी. बघूया सनी उपाध्याय काय करतोय आपल्या संघासाठी. ऑलरेडी भरपूर धावा झालेल्या आहेत. 79 धावा झालेल्या आहेत. 79 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक, शेवटची ओव्हर. आणि सनी यांचा दुसरा बॉल आणि चांगल्याच प्रकारे टोलवलेला आहे. झेल बाद होऊ शकतो परंतु नाही. षटकार. तिथे असलेला फलंदाज याच्या डोक्यावरून बॉल गेलेला आहे. डायरेक्ट सीमेच्या बाहेर बॉल गेलेला आहे. आणि अशा तऱ्हेने आहे. 12 चेंडू मध्ये 34 धावा केलेल्या आहेत. बघूया पुन्हा एकदा टोलवलेला आहे. आणि मला तरी वाटतंय हा चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेलेला आहे. कृपया षटकार. आणि हा आजच्या दिवसामधील सर्वात हायेस्ट स्कोर आहे 91. 91. फक्त 9 धावा पाहिजेत त्यांना 100 पूर्ण करण्यासाठी. बघूया दर्शन काय करतोय आणि सनी काय करतोय. सनी यांचा पुढचा आणि पुन्हा टोलवलेला आहे आणि बाद होऊ शकतो. झेल आहे आणि झेल बाद. अशा तऱ्हेने सनी हा झेल बाद झालेला आहे. सॉरी, दर्शन हा झेल बाद झालेला आहे. दर्शन हा झेल बाद झालेला आहे. आणि उत्कर्ष. दर्शन यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे उत्कर्ष. बघूया फ्रेडॉक्स 100 चा नवीन फलंदाज काय करतोय. आणि एक धाव घेतलेली आहे. चोरटी धाव. आणि अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे 92. शेवटचा चेंडू. मयांक बघू काय करतोय आपल्या संघासाठी. चौकार मारतोय की षटकार मारतोय. आणि सनी यांचा शेवटचा चेंडू. वैयक्तिक शेवटचा आणि संघाचा पण शेवटचा चेंडू टाकतोय तो सनी. आणि त्याला सामोरं जातोय तो मयांक, एक नावाजलेला बॅट्समॅन. आणि मला वाटतं अतिरिक्त धाव मिळालेली ती वाईट या पद्धतीने.
आणि अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे ती 93 त्र्याण्णव खूप खूप मोठी धावसंख्या आहे. आणि सनी यांचा पुढचा चेंडू पुन्हा मला वाटतंय गच्चाळ असं ओव्हर टाकतायत ते सनी आणि आता परत एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 94. बघूया मयांक काय करतोय, षटकार मारून संघासाठी 100चं 100 धावा पूर्ण पूर्ण करून देतोय की काय करतोय. आणि सनी यांचा पुढचा चेंडू आणि टोलवण्याचा प्रयत्न परंतु बाद झालेला आहे. आणि अशा तऱ्हेने 94 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 95 धावांची आवश्यकता आहे. तीन तीन भावाजी बिस्किट यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. त्यांनी टॉस जिंकलेला आणि फिल्डिंग घेतलेली आहे आणि पुढचं षटक घेऊन येतोय दर्शन. बघूया दर्शन आपल्या टीमसाठी काय करतोय. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 2. पहिल्या षटकात 2 धावा आणि 1 विकेट. आणि आता पुढचा चेंडू घेतो दर्शन. बघूया दर्शन आपल्या टीमसाठी काय करतोय. लवकर चालू करायचं आहे, आपल्याला खूपच वेळ झालेला आहे. दर्शन पहिला चेंडू घेऊन येतोय आणि हा मारण्याचा प्रयत्न, निर्धाव असा चेंडू, त्याला बॅट्समनला काही जमलेला नाही आहे. असा निर्धाव चेंडू, दर्शननी चांगलं गोलंदाजी केलेली आहे. पहिला चेंडू, दुसरा चेंडू घेऊन येते दर्शन. बघूया आणि हा उंच मारण्याचा प्रयत्न आणि बघूया झेलबाद होतोय की झेलबाद. आणि हा झेलबाद झालेला आहे. मेहता झेलबाद झालेले आहेत. मेहताब आणि पुढचा फलंदाज येतोय सुशांत. ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. पुढचा चेंडू आणि हा चांगल्या पद्धतीने टोललेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत आणि आउट. धावबाद झालेला आहे. सुशांत रनआउट झालेला आहे. दुसरा धावा घेत असताना रनआउट झालेला आहे. चांगला थ्रो केलेला आहे. दर्शन चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पाहूया आता पुढचा फलंदाज कोण येतोय. पुढचा फलंदाज आहे सनी. या संघामध्ये पण सनी आहे. बघूया काय करतोय ते. हा मारण्याचा प्रयत्न परंतु हा निर्धाव असा चेंडू. महेश स्ट्राईकला जो आहे तो महेश. दर्शन पुढचा चेंडू घेऊन येतोय. बघूया आणि हा चांगलाच फटकावलेला चेंडू आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झाले आहेत. बघूया दुसरी धाव घेण्यात आणि आउट झालेला आहे.
महेश रनआउट झालेले आहेत. एका पाठोपाठ एक रनआउट होत आहेत. पुढचा फलंदाज जावेद. बघूया आपल्या टीम साठी काय करतोय जावेद. बॉलर मयंक. आतापर्यंत दर्शननी चांगली गोलंदाजी केली आणि पुढचा चेंडू घेऊन येतोय मयंक. बघूया आपल्या टीम साठी आता काय करतोय. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 4. 2 षटकं आणि 4 धावा. अत्यंत कंजूसी गोलंदाजी केलेली आहे. चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि बघूया आता मयंक काय करतोय ते आपल्या टीमसाठी. मयंक पहिला चेंडू घेऊन येतोय. मयंक बघूया. पहिला चेंडू घेऊन येतोय मयंक. आणि हा पहिला चेंडू एक बायच्या रूपाने 1 रन घेतलेली आहे आणि धावसंख्या होते ती 5. दुसरा चेंडू घेऊन येतोय बघूया. आणि हा मारलेला चांगला फटका बघूया. आणि चांगली फिल्डिंग झालेली आहे आणि एकच धावावर समाधान मानलेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय मयंक बघूया. आणि हा वाईट घोषित केलेला आहे पंचांनी. धावसंख्या होते ती 7. तिसरं षटक. धावसंख्या होते 7. आणि हा चेंडू निर्धाव असा. फलंदाजाला काही समजलेला नाही चेंडू. आणि हा निर्धाव चेंडू. चांगल्या पद्धतीने मयंक गोलंदाजी करतोय. आणि बघूया आता पुढचा चेंडू घेऊन येते मयंक. आणि ऑफच्या दिशेने मारलेला आहे आणि एका धावेने समाधान. आणि धावसंख्या होते ती 8. धावसंख्या होते ती 8. चार बॉल झालेले आहेत आतापर्यंत. आणि 5वा चेंडू घेऊन येतोय बघूया मयंक. आणि हा उंचावर मारलेला चेंडू बघूया झेलबाद होतं की. आणि हा झेल सोडलेला आहे. जीवदान मिळालेलं आहे त्याला. आणि 2 धावा घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. आणि धावसंख्या होती ती 11. तिसरं षटक आणि षटकातला शेवटचा चेंडू बघूया. आणि हा वाईट पंचांनी घोषित केलेला आहे चेंडू. शेवटचा चेंडू बघूया. मयंक घेऊन येतोय शेवटचा चेंडू. आणि हा निर्धाव असा चेंडू. चांगला चेंडू टाकलेला आहे निर्धाव. अशा पद्धतीने धावसंख्या होते ती 12. आणि 3 षटकं झालेली आहेत. आणि 2 षटकं बाकी आहेत. आणि 2 षटकात पुढचा चेंडू घेऊन येतोय नवीन बॉलर विनीत. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिला चेंडू विनीत. आणि हा पहिला चेंडू वाईटच्या रूपाने. आणि 1 धावेने संख्या होते ती 13. स्ट्राईकला जावेद आहे. आता बघूया जावेद आपल्या संघासाठी काय करते ते. आणि हा उंच मारलेला चेंडू बघूया किती मिनिटात धावा. आणि 4.
पहिला चौका जावेदने मारलेला आहे आपल्या संघासाठी. खातं उघडलेलं आहे त्याने चौक्याने. धावसंख्या होते ती 17. पहिला चौका मारलेला आहे जावेदने. बघूया पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी झालेला आहे. असा निर्धाव असा चेंडू आणि अशा पद्धतीने चांगला चेंडू टाकलेला आहे विनीतने. आणि पुढचा चेंडू घेऊन येतो विनीत आणि हा वाईट घोषित केलेला आहे. 18 धावसंख्या 18 आणि एक पुढचा चेंडू घेऊन येते विनीत. मारण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न फसलेला आहे आणि असा निर्धाव असा चेंडू. विनीतचं चांगली बॉलिंग केलेली आहे. एक वाईट एक नो वाईट आणि हा मारण्याचा प्रयत्न, परंतु अपील केलेला आहे. एक रन घेतलेले आहे 22च्या स्वरूपाने. 19 धावसंख्या होते 19. पुढचा चेंडू घेते विनीत. बघूया आणि हा मारण्याचा प्रयत्न, परंतु हा निर्धाव असा चेंडू आणि धावसंख्या होते ती 19. शेवटचा चेंडू या षटकातला. बघूया शेवटच्या षटकात किती रन येत आहेत ती. आणि स्ट्राईकला जावेद आहे आणि उंच मारण्याचा प्रयत्न आणि बघूया झेलबाद होतो की. आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहे जावेद. धावसंख्या होते ती 21. आता शेवटचं षटक आता दर्शन घेऊन येतोय. 5वं षटक बघूया आता. शेवटचं षटक आता घेऊन येतोय दर्शन. सिद्धार्थ शेवटचं षटक आणि सिद्धार्थ पहिला चेंडू घेऊन येतोय. बघूया आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे सगळ्या बॉलर्सने. आणि आता सिद्धार्थ बघूया पहिला चेंडू घेऊन येतोय. सिद्धार्थ बघूया आपल्या टीमसाठी काय करतोय. सिद्धार्थ पहिला चेंडू घेऊन येतोय आणि हा टाकण्याचा निर्धाव असा चेंडू. चांगला चेंडू टाकलेला आहे सिद्धार्थने, निर्धाव असा. सनीला काय हा चेंडू समजलेला नाही आणि दुसरा चेंडू घेऊन येतोय सिद्धार्थ. बघूया आणि हा मारण्याचा प्रयत्न आणि हा वाईटच्या रूपाने आणि एक 22च्या रूपाने अशा 2 धावा मिळालेल्या आहेत. आणि धावसंख्या होते ती 23 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू आणि निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे सिद्धार्थने. सनी आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला जावेद. आणि बघूया पुढच्या चेंडूसाठी आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु असा निर्धाव चेंडू. तीन चेंडू झालेले आहेत आणि चौथा चेंडू घेऊन येतोय सिद्धार्थ आणि हा मारण्याचा प्रयत्न, परंतु हा वाईट घोषित केलेला आहे. आणि धावसंख्या होते ती 24. आणि पुढचा चेंडू घेऊन येते सिद्धार्थ आणि हा उंच मारण्याचा प्रयत्न आणि बघूया झेलबाद होतो की झेलबाद.
संकल्प यांनी चांगला कॅच घेतलेला आहे, झेल बाद झालेला आहे फलंदाज. आणि आता फक्त 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा फलंदाज विशाल, पुढचा फलंदाज येतोय विशाल. बघूया शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि फलंदाज येतोय विशाल. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे आणि हा मारला चेंडू. बघूया 1 धाव घेण्यात ते यशस्वी झालेले आहेत. आणि हा शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू. आता बघूया काय होते शेवटच्या चेंडूमध्ये. आणि निर्धाव असा चेंडू आणि मॅच मेंटेनन्स संघ जिंकलेला आहे. मेंटेनन्स संघांचं अभिनंदन.